सरकार भाजप आणि संघाकडून पूर्वनियोजित कट होता। कालच्या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। कट रचल्याची पोलिसांना माहिती होती, पण अजूनही कारवाई नाही। पोलिसांवर 100% दबाव, सगळे रेकॉर्ड उपलब्ध, असंही गायकवाडांनी म्हटलंय। दीपक काटेंवर अनेक गंभीर गुन्हे आहेत, त्यांनी खून केलेले असंही मला कळतं। मग अशा माणसाला माझ्यावर शाई टाकण्यासाठी पाठवली, याचा माझा हत्या करण्यामागचा त्यांचा हेतू होता। कारण मी ज्यावेळेस तिथं होतो, माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं। मी गाडीत गेल्यानंतर सुद्धा तो गाडीत घुसला होता, मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार मात्र गंभीर दिसत नाहीये। त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले पाहिजे ते दिसत नाहीये। सरकारचा पूर्वनियोजित कट होता, भाजपचा होता, संघाचा होता, कारण तो संघाच्या परिवाराचा भाग आहे। त्यामुळं माझा स्पष्ट आरोप आहे की भामसे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आता धोका निर्माण झालेला। तो कट रचलेला होता का रचलेला होता, पोलिसांना माहिती होतं का? 2-3 दिवसापासून पोलिसांना माहिती होतं। आरोपी तिथं 2-3 दिवस वास्तव्याला होते, सोलापूरला जाऊन येऊन होते। पोलिसांनी आताही कारवाई करत नाही, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करत नाही, याचा अर्थ सरकार पुरस्कृत आहे। बावनकुळे कितीही म्हणले तरी तो भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यांनी मान्य केलंय। पोलिसांवर कुठेतरी दबाव आहे का आरोपीला मदत करणे? 100% अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला जे फोन आलेत मंत्रालयातनं मंत्र्यांचे, अगदी बावनकुळेंचा, त्यांना असं वाटतं की हे कळत नाही का? सगळं फोन रेकॉर्ड अवेलेबल आहे, कोण कुणाशी बोललं, काय बोललं, आणि हत्येचा कट रचून सुद्धा त्याच्यावर तो गुन्हा दाखल होत नाही। किंवा तिथं सोनं हरवलं, म्हणजे चेन गेली, ते घड्याळ गेलं, जाटापट्टीमध्ये माझा चष्मा फुटला, आता हे सगळं झालेलं आहे। ते रॉबरीची केस आहे ती, तो गुन्हा दाखल नाही। आणि ज्या प्रकारे मंत्रालयातनं यंत्रणा हलतात, आणि आता तो 1-2 तासानंतर मुक्त होईल, आमचेही कार्यकर्ते त्यांनी मोकळं व्हावं असं वाट पाहतात। भाजपचा संबंध आहे, ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक। मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। त्या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। माझा प्रश्न एवढा आहे, हा माणूस येणार आहे तर पोलीस काय झोपले होते काय? तुम्ही दिसतात कसा हल्ला केलाय? मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती, विकेट। आणि कोण कोण मारतंय, काय त्यांचा विचारांशी संबंध? हा विचारांची लढाई आहे ना। हे अर्बन नाझी आहेत, अर्बन नाझी। नाझी कशातनं जन्माला येतात? तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी